गुड इव्हनिंग स्टुडंट्स. आपल्या देह एज्युकेशन फाउंडेशन महाराष्ट्रामध्ये आपलं सहर्ष स्वागत आहे. आज आपण संगणक हा विषय पाहणार आहोत. संगणकामधील सामान्य नेटवर्किंग टर्म हा घटक आपण काय करणार आहोत, पाहणार आहोत. आता सामान्य नेटवर्किंग टर्म म्हणजे काय, तर नोड म्हणजे काय, तर बघा हे चित्र दिसते तुम्हाला, पिक्चर नोडचं. यस, नोड म्हणजे कम्प्युटर नोड. बघा हे कम्प्युटर नोड आहे. काय आहे, कम्प्युटर नोड. हे नंतर टर्मिनेटर कम्प्युटर. and next is main computer node and last is terminator computer. आता नेटवर्क मधील प्रत्येक उपकरणाला नोड म्हणतात. लक्षात घ्या, नेटवर्क मधील प्रत्येक उपकरण जे आहे ना त्याला नोड असं म्हणतात. लक्षात घ्यायचे की म्हणजे हे नोड एखादा कम्प्युटर असेल, लॅपटॉप असेल, प्रिंटर किंवा कोणताही इनपुट अथवा आउटपुट उपकरण असू शकतो. लक्षात घ्या, नेटवर्क मधल्या प्रत्येक उपकरणाला नोड असं म्हटलं जातं. आणि नोड एखाद्या कम्प्युटर असतील, लॅपटॉप असेल, प्रिंटर असेल, कोणत्याही इनपुट अथवा आउटपुट उपकरणाला काय म्हणतात, नोड असं म्हटलं जातं. लक्षात घ्यायचंय, कोणतंही उपकरण असू दे, म्हणजे कम्प्युटरचं, लॅपटॉप असू दे, प्रिंटर असू दे किंवा कोणते कीबोर्ड असू दे, म्हणजे इनपुट असू दे किंवा आउटपुट उपकरण असू दे, म्हणजे मॉनिटर असू दे, या उपकरणाला आपण काय म्हणतो, नोड असं म्हणतो. लक्षात घ्यायचंय, हे नेटवर्क मधील प्रत्येक उपकरणाला नोड म्हणलं जातं. ओके, नेक्स्ट आहे होस्ट. काय आहे, होस्ट. आता होस्ट म्हणजे काय, तर नेटवर्क हे होस्ट हे नेटवर्कला जोडलेले एक कम्प्युटर किंवा इतर उपकरण असते. लक्षात घ्या, नेटवर्क होस्ट हे नेटवर्कला जोडलेले एक कम्प्युटर किंवा इतर उपकरण असतं. मग नेटवर्क होस्ट नेटवर्क मधील वापरकर्त्यांना किंवा इतर नोड्स असेल, रिसोर्सेस असेल, सर्व्हिसेस असेल आणि ऍप्लिकेशन पुरवतात. लक्षात घ्यायचंय, नेटवर्क होस्ट नेटवर्क मधील वापरकर्त्यांना किंवा नोड्स आणि रिसोर्सेस असतील, सर्व्हिसेस असतील, ऍप्लिकेशन पुरवत असतात. लक्षात घ्यायचे, हे नेटवर्क होस्ट हे नेटवर्कला जोडलेले एक कम्प्युटर किंवा इतर उपकरण असतं. लक्षात घ्यायचे, हे कोणाला जोडलेलं असतं, नेटवर्कला जोडलेलं असतं. कोण, नेटवर्क होस्ट. कोण जोडलेलं असतं, नेटवर्क होस्ट जोडलेलं असतं, नेटवर्कला जोडलेलं असतं. एक कम्प्युटर किंवा इतर उपकरण असतात. काय असतात, एक कम्प्युटर किंवा इतर उपकरण असतं. नेटवर्क होस्ट नेटवर्क मधील वापरकर्त्यांना, बघा जो नेटवर्क होस्ट आहे तो नेटवर्क मधील वापरकर्त्यांना किंवा इतर नोड्सला रिसोर्सेस, सर्व्हिसेस आणि ऍप्लिकेशन पुरवतात. लक्षात येते, नेटवर्क होस्ट नेटवर्क मधील वापरकर्त्यांना किंवा इतर नोड्सना, रिसोर्सेसला, सर्व्हिसेस आणि ऍप्लिकेशनला काय करत असतात, ते पुरवत असतात. आणि त्याला होस्ट असं म्हटलं जातं. त्याला काय म्हटलं जातं, होस्ट असं म्हटलं जातं. लक्षात घ्यायचे. त्याच्यानंतर आहे नेटवर्क इंटरफेस कार्ड. नेटवर्क इंटरफेस कार्ड. आता हे नेटवर्क इंटरफेस कार्ड काय आहे, त्याला NIC असं म्हटलं जातं. त्याला काय म्हटलं जातं, NIC. मग नेटवर्क इंटरफेस कार्ड मध्ये NIC म्हटलं जातं. तर हे कार्ड कम्प्युटर मध्ये इन्स्टॉल केलेलं एक सर्किट बोर्ड किंवा कार्ड असतं. बघा हे NIC जे कार्ड आहे ते कम्प्युटर मध्ये, संगणकामध्ये काय केलेलं असतं, इन्स्टॉल केलेलं एक सर्किट बोर्ड किंवा कार्ड असतं. लक्षात घ्या, एक सर्किट बोर्ड किंवा काय असतं, कार्ड असतं. आणि त्याला काय म्हटलं जातं, नेटवर्क इंटरफेस कार्ड म्हटलं जातं.
नेटवर्क इंटरफेस कार्ड म्हटलं जातं. नेटवर्क ऑपरेटिंग सिस्टीम. आता पुढे आहे नेटवर्क ऑपरेटिंग सिस्टीम. नेटवर्क ऑपरेटिंग सिस्टीम म्हणजे NOS. नेटवर्क ऑपरेटिंग सिस्टीम म्हणजे NOS. आता ही ऑपरेटिंग सिस्टीम नेटवर्क मधील सर्व कम्प्युटर्सचे काय करते, कार्य सांभाळते. ही ऑपरेटिंग सिस्टीम काय करते, नेटवर्क मधील सर्व कम्प्युटरचं कार्य सांभाळतं. याला NOS म्हणलं जातं. नेटवर्क ऑपरेटिंग सिस्टीम असं म्हटलं जातं. काय म्हणलं जातं, नेटवर्क ऑपरेटिंग सिस्टीम असं म्हटलं जातं. ही सिस्टीम काय करते, नेटवर्क मधील सर्व कम्प्युटरचे काय सांभाळते, कार्य सांभाळते. आता बघा, याची रचना सर्व्हरवर चालण्यासाठी बनवली गेली आहे. याची रचना काय केलेली आहे, सर्व्हरवर चालवण्यासाठी बनवली आहे. आणि सर्व्हरला डेटा जो आहे मॅनेज, युजर ग्रुप, सिक्युरिटी, ऍप्लिकेशन आणि इतर नेटवर्कचे कार्य व्यवस्थापित करण्यासाठी काय करतो, सक्षम करते. लक्षात घ्या, याची जी रचना आहे ती सर्व्हरला चालवण्यासाठी काय केलेली आहे, बनवली गेलेली आहे. सर्व्हरला डेटा मॅनेज करणं, युजर ग्रुप, सिक्युरिटी, ऍप्लिकेशन आणि इतर नेटवर्कचे काय करते, कार्य हे करत असते. लक्षात घ्यायचे, याच्यासाठी इतर नेटवर्कचे कार्य व्यवस्थापनासाठी काय केलेलं असतं, सक्षम करत असतं. याला काय म्हटलं जातं, नेटवर्क ऑपरेटिंग सिस्टीम असं म्हटलं जातं. लक्षात घ्यायचंय, सर्व्हरला डेटा मॅनेज केला जातोय, युजर ग्रुप, सिक्युरिटी, ऍप्लिकेशन आणि इतर नेटवर्कचे कार्य व्यवस्थापित करण्यासाठी याचा वापर केला जातो. लक्षात घ्या, लोकल एरिया नेटवर्क. लोकल एरिया नेटवर्क. आता लोकल एरिया नेटवर्क म्हणजे काय, तर LAN, लॅन, लोकल एरिया नेटवर्क म्हणलं जातं. मग वर्क स्टेशन असेल, लॅपटॉप असेल, फाईल सर्व्हर असेल, प्रिंटर असेल, तर याचा लोकल एरिया नेटवर्क मध्ये काय होतो, वापर केला जातो. आता मग कोणते आहे, लोकल एरिया नेटवर्क. लॅन हे कॉम्प्युटर नेटवर्क मीडिया वापरून घर असेल, शाळा असेल, हो की नाही, संगणक प्रयोगशाळा असेल किंवा एक इमारतीतील कार्यालय असेल, अशा मर्यादित परिसरातील कॉम्प्युटरला काय म्हणतात, इंटरकनेक्ट करते. लक्षात घ्या, लक्षात घ्यायचे, लोकल एरिया नेटवर्क त्याला लॅन म्हणलं जातं. काय म्हणलं जातं, लॅन म्हणलं जातं. कम्प्युटर नेटवर्क मीडिया वापरून घर, शाळा, संगणक प्रयोगशाळा किंवा इतर एक इमारतीत कार्यालय अशा मर्यादित परिसरातील कम्प्युटरला काय केलं जातं, इंटरकनेक्ट करतात. काय करतात, इंटरकनेक्ट करतात. त्याला लोकल एरिया नेटवर्क म्हणलं जातं, लॅन म्हणलं जातं. लक्षात घ्या, हे प्रिंटर आहे, वर्क स्टेशन आहे, फाईल सर्व्हर आहे, दिसतं, लॅपटॉप म्हणलं जातं याला. आणि हे काय केलं जातं, हे कम्प्युटर नेटवर्क मीडिया वापरून घर असेल, शाळा असेल, संगणक प्रयोगशाळा असेल किंवा एक इमारतीतील कार्यालय अशा मर्यादित परिसरातील कम्प्युटरला काय म्हणतात, इंटरकनेक्ट करत असतं. हे काय करत असतं, इंटरकनेक्ट करत असतं. लक्षात घ्यायचंय की LAN लोकल एरिया नेटवर्क वरचा आहे नेटवर्क ऑपरेटिंग सिस्टीम. ही सगळं कम्प्युटरचं काय सांभाळत असतं, कार्य सांभाळत असतं. याची रचना काय असते, सर्व्हरवर चालवण्यासाठी बनवलेली असते आणि सर्व्हरला जो डेटा आहे मॅनेज करायचा आहे, युजर आहे, ग्रुप्स आहे, सिक्युरिटी, ऍप्लिकेशन असतील आणि इतर नेटवर्कचे कार्य व्यवस्थित सांभाळण्यासाठी, व्यवस्थित प्रस्थापित करण्यासाठी, सक्षम करण्यासाठी काय केलं जातं, याचा वापर केला जातो. आता त्याचबरोबर बघूया पुढे, लोकल एरिया नेटवर्क पहिला पण हे मीडिया वापरून घर असेल, शाळा असेल, संगणक प्रयोगशाळा असेल किंवा एखाद्या इमारतीतील कार्यालय असेल अशा
म्हणजे मर्यादित परिसरातील कम्प्युटरला काय केलेलं असतं, हे इंटरकनेक्शन केलेलं असतं. इंटरकनेक्शन केलेलं असतं. याला आपण काय म्हणतो, लोकल एरिया नेटवर्क म्हणतो. याला काय म्हणतो, लोकल एरिया नेटवर्क असं म्हटलं जातं. लक्षात घ्या. पुढे वाइड एरिया नेटवर्क. वाइड एरिया नेटवर्क म्हणजे काय, तर वॅन. वाइड एरिया नेटवर्क म्हणजे काय, वॅन. आता याला बघा, हे चित्र आहे वॅन, बरोबर. हे आहेत, हे चिप्स काय केलेले आहेत, वेगवेगळ्या जोडलेले आहेत. म्हणजे वाइड एरिया नेटवर्क मध्ये वॅन म्हणजे व्यापक क्षेत्र समाविष्ट केलेले असते. व्यापक क्षेत्र काय केलेलं असतं, समाविष्ट केलेलं असतं. जसं महानगर प्रदेश, राष्ट्रीय किंवा आंतरराष्ट्रीय सीमा ओलांडणारे कोणतेही दूरसंचार नेटवर्क असेल, जे भाड्याच्या म्हणजे दूरसंचार लाईनचा काय करतात, वापर करतात. म्हणजे बघा, वाइड एरिया नेटवर्क वॅन म्हणजे काय आहे, व्यापक क्षेत्र आहे. काय आहे, यस, व्यापक क्षेत्र आहे, बरोबर की नाही. आणि काय होतं, हे जसं महानगर असेल, प्रदेश असेल, राष्ट्रीय किंवा आंतरराष्ट्रीय सीमा असतील ओलांडणारे एक दूरसंचार नेटवर्क, जे भाड्याच्या दूरसंचार लाईन्सचा काय करत असतात, वापर करत असतात. म्हणून याला वाइड एरिया नेटवर्क म्हणजे वॅन असं म्हटलं जातं. वाइड एरिया नेटवर्क असं वॅन असं म्हटलं जातं. लक्षात घ्या. पुढे आहे प्रोटोकॉल. पुढे काय आहे, प्रोटोकॉल. आता प्रोटोकॉल म्हणजे काय, तर प्रोटोकॉल हा नेटवर्क मधील उपकरणे. प्रोटोकॉल हा नेटवर्क मधील उपकरणे एकमेकांशी ज्या प्रकारे संवाद साधतील त्याचे नियम आणि मानदंड यांचा काय असतो, संच असतो. लक्षात घ्या. प्रोटोकॉल, बरोबर. प्रोटोकॉल म्हणजे काय, तर नेटवर्क आणि त्यामधील उपकरणे एकमेकांशी म्हणजे ज्या प्रकारे संवाद साधतील, मग त्याचे नियम आणि मानदंड यांचा काय झालेला असतो, हा संच असतो. याला काय म्हटलं जातं, प्रोटोकॉल म्हटले जाते. लक्षात घ्या. नंतर आहे इंटरनेट प्रोटोकॉल. नंतर काय आहे, इंटरनेट प्रोटोकॉल. आयपी म्हणजे इंटरनेट प्रोटोकॉल. आता इंटरनेट प्रोटोकॉल हा इंटरनेट प्रोटोकॉल सूट मधील एक प्रमुख, इंटरनेट प्रोटोकॉल मधील काय आहे, एक प्रमुख प्रोटोकॉल आहे. एक काय आहे, प्रमुख प्रोटोकॉल आहे, जो नेटवर्कच्या सीमा ओलांडून डाटा रिले करण्यासाठी वापरला जातो. बघा, लक्षात घ्या की इंटरनेट प्रोटोकॉल जो आहे तो इंटरनेट प्रोटोकॉल सूट मधील एक प्रमुख प्रोटोकॉल आहे. काय आहे, प्रमुख प्रोटोकॉल आहे, जो नेटवर्कच्या सीमा ओलांडून काय केला जातो, डाटा रिले करण्यासाठी काय केला जातो, वापरला जातो. त्याचे राउटिंग फंक्शन इंटरनेट वर्किंगला काय करतं, सक्षम करते आणि इंटरनेटची काय करत असते, स्थापना करत असते. लक्षात येते तुम्हाला. म्हणजेच हे आहे इंटरनेट प्रोटोकॉल. इंटरनेट प्रोटोकॉल. नंतर आहे ट्रान्समिशन कंट्रोल प्रोटोकॉल, टीसीपी. ट्रान्समिशन कंट्रोल प्रोटोकॉल. आता ट्रान्समिशन प्रोटोकॉल म्हणजे काय, तर ट्रान्समिशन कंट्रोल प्रोटोकॉल हा नेटवर्क कम्युनिकेशन प्रोटोकॉल आहे. बघा, ट्रान्समिशन कंट्रोल प्रोटोकॉल हा काय आहे, कम्युनिकेशन प्रोटोकॉल आहे, नेटवर्क कम्युनिकेशन प्रोटोकॉल, जो इंटरनेटवर डाटा पॅकेट पाठवतो. जो इंटरनेटवर काय केला जातो, डाटा पॅकेट पाठवतो. आणि टीसीपी हा OSI म्हणजे लेअर मधील ट्रान्सपोर्ट लेअर प्रोटोकॉल आहे. काय आहे, लेअर मधील ट्रान्सपोर्ट लेअर प्रोटोकॉल म्हणून वापरला जातो. लक्षात घ्यायचंय, ट्रान्समिशन कंट्रोल प्रोटोकॉल म्हणजेच ट्रान्समिशन कंट्रोल प्रोटोकॉल म्हणजे टीसीपी, ट्रान्समिशन कंट्रोल प्रोटोकॉल. हा प्रोटोकॉल नेटवर्क कम्युनिकेशन प्रोटोकॉल आहे. हा काय आहे, नेटवर्क कम्युनिकेशन काय आहे, प्रोटोकॉल आहे, जो इंटरनेटवर
डाटा पॅकेट पाठवतो, जो इंटरनेटवर काय करतो, डाटा पॅकेट पाठवतो. टीसीपी हा काय आहे, OSI लेअर मधील ट्रान्सपोर्ट लेअर प्रोटोकॉल. ट्रान्सपोर्ट लेअर काय आहे, प्रोटोकॉल आहे. लक्षात घ्या. पुढे आहे फाईल ट्रान्सफर प्रोटोकॉल. काय, फाईल ट्रान्सफर प्रोटोकॉल. आता FTP शॉर्ट फॉर्म काय आहे याचा, FTP. FTP म्हणजे फाईल ट्रान्सफर प्रोटोकॉल. याचा काय आहे तर वापर बघा. फाईल ट्रान्सफर प्रोटोकॉल म्हणजे FTP हा स्टँडर्ड नेटवर्क प्रोटोकॉल आहे. हा काय आहे, स्टँडर्ड नेटवर्क काय आहे, प्रोटोकॉल आहे, जो कॉम्प्युटर मधील फाईल TCP बेस्ड नेटवर्क म्हणजे काय, जो कॉम्प्युटर मधील फाईल जी आहे ती TCP बेस्ड नेटवर्क, जसे बघा की इंटरनेट मध्ये एका होस्ट कडून दुसऱ्या होस्ट कडे पाठवतो. एका होस्ट कडून काय करतो आपण, दुसऱ्या होस्ट कडे काय करतो आपण, पाठवतो. त्याला म्हटलं जातं फाईल ट्रान्सफर प्रोटोकॉल. फाईल ट्रान्सफर प्रोटोकॉल म्हणजेच हा स्टँडर्ड नेटवर्क प्रोटोकॉल आहे, जो एका कॉम्प्युटर मधील फाईल TCP ब्रँड नेटवर्क, जसे इंटरनेट एका होस्ट कडून दुसऱ्या होस्ट कडे काय केला जातो, पाठविला जातो. यानंतर पाहूया डोमेन नेम सिस्टीम. डोमेन नेम सिस्टीम DNS. डोमेन नेम सिस्टीम व्हॉट, सो .government, .in, .net, .education, .com, .info, .biz, .org असं वापरलं जातं. आता डोमेन नेम सिस्टीम ही इंटरनेटला किंवा खाजगी नेटवर्कला जोडलेल्या कम्प्युटर, सर्व्हिस किंवा इतर संसाधनांसाठी वापरली जाणारी वितरित नामांकन सिस्टीम आहे. काय आहे, वितरित नामांकन काय आहे, सिस्टीम आहे. यानंतर DNS ही इंटरनेट डोमेन आणि होस्ट नेमला त्यांच्या IP मध्ये काय करते, अनुवादित करते. DNS ही काय आहे, इंटरनेट डोमेन. काय आहे, इंटरनेट डोमेन, जी होस्ट नेमला त्यांच्या IP मध्ये अनुवाद करते. IP मध्ये काय करत असते, अनुवादित करते. आता DNS आपोआप वेब ब्राउझर मध्ये टाइप केलेल्या नावाला या साइटला होस्ट करत असलेल्या वेब सर्व्हरच्या IP ऍड्रेस मध्ये रूपांतरित करतात. काय करतात, IP ऍड्रेस मध्ये काय करत असतात, रूपांतरित करत असतात. म्हणून याला डोमेन नेम सिस्टीम म्हणजे DNS असं म्हटलं जातं. DNS असं म्हटलं जातं. आता कम्प्युटर नेटवर्क पाहूया. पुढे काय आहे, कम्प्युटर नेटवर्क. आता कम्प्युटर नेटवर्क म्हणजे संसाधने शेअरिंग करण्याच्या हेतूने एकत्र जोडलेले कम्प्युटर आणि कम्प्युटर संबंधित उपकरणे यांचा काय होतो, संच. कम्प्युटर नेटवर्क म्हणजे काय, संसाधने शेअरिंग करण्याच्या हेतूने एकत्र जोडलेले कम्प्युटर आणि कम्प्युटर संबंधित उपकरण यांचा काय आहे, संच आहे. कम्प्युटर नेटवर्क मधील मीडिया हे वायर किंवा वायरलेस असू शकते. कम्प्युटर मधील मीडिया काय असतं, हे वायर किंवा वायरलेस असू शकते. याला कम्प्युटर नेटवर्क असं म्हटलं जातं. लक्षात घ्या. त्यानंतर नेटवर्किंग फायदे. नेटवर्किंग फायदेमध्ये वापरकर्ते नेटवर्कच्या इतर वापरकर्त्यासह, नेटवर्कच्या काय, इतर वापरकर्त्यासह म्हणजे संप्रेषण, ईमेल असतील, गप्पा असतील, संदेश असतील ते करू शकतात. म्हणजे नेटवर्किंगच्या द्वारे बघा आपण गप्पा मारू शकतो, ईमेल करू शकतो, संदेश पाठवू शकतो नेटवर्कचा वापर करून. याचे आपल्याला काय आहेत, हे नेटवर्किंगचे फायदे आहेत. आता पुढे बघूया. विविध प्रकारची कामे करण्यासाठी नेटवर्कशी वेगवेगळ्या प्रकारचे संगणक जोडले जाऊ शकतात. वेगवेगळ्या प्रकारचे जे संगणक आहेत ते आपल्याला नेटवर्कचा उपयोग करण्यासाठी आपण त्याला काय करू शकतो, जोडू शकतो. पुढे बघूया.
नेटवर्कवर वापरकर्त्यांना जोडणे केवळ एकटे यंत्रापेक्षा सोपे जाऊ शकते. नेटवर्कवर वापरकर्त्यांना जोडणे केवळ एकटे यंत्रापेक्षा काय होऊ शकतं, सोपे जाऊ शकते. नवीन वापरकर्त्यासाठी आवश्यक परवानग्या आणि अधिक प्रवेश अधिकारासह सर्व्हर खाते तयार केले जाऊ शकते. लक्षात घ्या. त्याचबरोबर नवीन उपकरणे नेटवर्कशी कनेक्ट केली जाऊ शकतात. नवीन उपकरणं काय केली जाऊ शकतात, नेटवर्कशी कनेक्ट केली जाऊ शकतात आणि आधीपासून तयार केलेल्या सर्व योग्य सेटिंग असलेल्या नेटवर्क वरून डिस्क प्रतिमा कॉपी केली जाऊ शकते. लक्षात घ्या. म्हणजे हे नेटवर्किंगचे काय आहेत, फायदे आहेत. हे नेटवर्किंगचे फायदे आहेत आपल्याला की नवीन उपकरण जे असेल नेटवर्कशी कनेक्ट केले जाऊ शकतं. आधीपासून तयार केलेल्या सर्व योग्य सेटिंग्स असलेल्या नेटवर्क मधून डिस्क प्रतिमा काय केली जाऊ शकते, कॉपी केली जाऊ शकते. अशा पद्धतीने आपण काय करतो, वापर करतो. आणि हे नेटवर्किंगचे काय आहेत, फायदे आहे. एका यंत्रापेक्षा म्हणजे नेटवर्क वापरकर्त्यांना जोडणे हे आपल्याला सोपं जाऊ शकतं. त्याचबरोबर वेगवेगळ्या नेटवर्कची उपकरणं म्हणजे एकमेकांना कनेक्ट केली जाऊ शकतात. आधीपासून तयार केलेल्या सर्व योग्य सेटिंग्स असलेल्या नेटवर्क वरून डिस्क प्रतिमा कॉपी केली जाऊ शकते. बघा, डेटा सामायिक केला जाऊ शकतो. डुप्लिकेशन टाळू शकते. बरोबर. वापरकर्त्यांनी जे नेटवर्क मधील हार्ड ड्राईव्ह मधील प्रवेश आहे किंवा थेट सर्व्हरशी कनेक्ट केला जाऊ शकतो. संसाधने असतील तर प्रिंटर, स्कॅनर, नेटवर्क शेअर केले जाऊ शकतात. त्यामुळे मशीन मध्ये आवश्यक असलेल्या साधनांची काय झालेली असते तर संख्या कमी होते. बॅकअप आणि व्हायरस चेकिंग सारख्या नियमित देखरेख म्हणजे कार्यांना वापरकर्त्याच्या हातून काय केले जाऊ शकतं, बाहेर काढता येते. त्याचबरोबर पहा, संपूर्ण सर्व्हर वरून म्हणजे हे कार्यान्वित कार्यप्रदर्शन करून आपण प्रशासकीय असेल असे कार्य पूर्ण करून सुनिश्चित सुद्धा करू शकतो. एकापेक्षा जास्त प्रतीची गरज कमी करून ऍप्लिकेशनचा सर्व्हर म्हणून साठवून ठेवता येऊ शकतो. आता नेटवर्कचे वर्गीकरण म्हणजे काय, तर टाइप्स ऑफ नेटवर्क्स. टाइप्स ऑफ नेटवर्क्स म्हणजे लोकल एरिया नेटवर्क, लँड लोकल एरिया नेटवर्क. आता लोकल एरिया नेटवर्क म्हणजे काय, तर नेटवर्क मधील संगणक मर्यादित क्षेत्रात विखुरलेले असतात. तसेच एकाच बिल्डिंग मध्ये, एकाच ऑफिस मध्ये, हो की नाही, एकाच म्हणजे अगदी जवळ असणाऱ्या काही इमारतीत मात्र लॅन्स मधील प्रत्येक संगणकात सीपीयू असतो. बरोबर. आणि हा सीपीयू संगणकाला प्रोग्राम सुरू करायला काय करत असतो, मदत करत असतो. मग त्याचप्रमाणे लॅन मधील इतर कोणत्याही संगणकातील डेटा किंवा इतर साधनांचा वापर करून घेण्यात मदत करतो. त्यामुळे अनेक लोक एकच डेटा किंवा उपकरण वापरू शकतात. युजर्स एकमेकांशी ईमेल किंवा चॅटद्वारे संवादही साधू शकतात. लॅन मध्ये डेटाची ने-आण वेगाने होते, पण लॅन मधील संगणक हा जवळ असल्याने दूरवर असणाऱ्या या संगणकापर्यंत डेटा पाठवता येत नाही. म्हणजे लॅनचे दोन प्रकारचे असते, क्लायंट ऑब्लिक सर्व्हर. लॅन मध्ये सर्व्हरवर सर्व डेटा व प्रोग्राम्स ठेवलेले असतात व प्रत्येक क्लायंटच्या आवश्यकतेनुसार डेटा किंवा प्रोग्राम्स पुरवले जातात. आता लोकल एरिया नेटवर्क म्हणजे काय, लॅन हे घर, शाळा, प्रयोगशाळा, एकाच इमारतीतील कार्यालय या परिसरातील कॉम्प्युटर नेटवर्क मानलं जातं. लक्षात येते तुमच्या की या पद्धतीने नेटवर्क मानलं जातं. त्यापुढे पाहूया मेट्रोपॉलिटन एरिया नेटवर्क, मॅन. मेट्रोपॉलिटन एरिया नेटवर्क. आता मध्ये दोन शहरे किंवा गावे एकमेकांना जोडली असतात. बरोबर. काय केलं जातं, दोन शहरे किंवा गावे काय केली जातात, एकमेकांना जोडली जातात, हो की नाही. मग मेट्रोपॉलिटन एरिया नेटवर्क मॅन म्हणजे जे अगदी रोजच्या परिचयाचे उदाहरण म्हणजे सेल्युलर फोन. काय, सेल्युलर फोन. बघा, मेट्रो एरिया नेटवर्क ही
आकृती दिलेली आहे, त्यांनी पिक्चर दिलेला आहे आपल्याला, आणि हे क्षेत्र लँड पेक्षा जास्त असते. हे एखादे एवढे मोठे कॅम्पस किंवा शहरासाठी मर्यादित असू शकते. लक्षात घ्या, मोठ्या संस्थेकडून, एखाद्या ऑफिस कडून एखाद्या शहरात कनेक्ट करण्यासाठी याचा वापर केला जातो. मेट्रोपॉलिटन एरिया नेटवर्क हे अनेक लँडला फायबर ऑप्टिकल केबलने एकत्र जोडतात. कोणत्या केबलने? फायबर ऑप्टिकल केबलने जोडले जाते आणि इंटरनेट सर्व्हिस प्रोव्हाइड ISP प्रमाणे काय केलं जातं? सेवा पुरवली जाते. यानंतर आहे वाइड एरिया नेटवर्क, वॅन वाइड एरिया नेटवर्क. वाइड एरिया नेटवर्क हे 2 किंवा त्यापेक्षा अधिक लॅनचा समावेश होऊ शकतो आणि वाइड एरिया नेटवर्क मधील संगणक बहुतेक वेग परस्परां म्हणजे टेलिफोन केबलने जोडलेले असतात. त्याशिवाय सॅटेलाइट किंवा लीज लाईनने सुद्धा ते जोडलेले असू शकतात. इंटरनेट हा वाइड एरिया नेटवर्कचा सगळ्यात मोठा प्रकार होय. भारतातील वाइड एरिया नेटवर्कचं उदाहरण आहे इरनेट. बघा, एज्युकेशनल रिसर्च नेटवर्क. खूप दूरचे संगणक एकमेकांशी जोडलेले असल्याने वाइड एरिया नेटवर्क मध्ये डेटा वहन नेण्याची क्षमता काय असते? कमी असते आणि अंतरामुळे बऱ्याच त्रुटी असतात. वाइड एरिया नेटवर्क वॅन मध्ये व्यापक क्षेत्र समाविष्ट असते. अशा पद्धतीने आपण वाइड एरिया नेटवर्क, वॅन, मेट्रोपॉलिटन एरिया नेटवर्क हे पाहिलेलं आहे आणि समजून घेतलेलं आहे. ओके, थँक्यू.